शिल्लक असलेल्या भातापासून ना एकदम टेस्टी आणि पौष्टिक लहानांपासून मोठ्यांना आवडन असं काय बनवायचं तर आज आपण ते बनवत आहोत। एकदम टेस्टी आणि पौष्टिक असं झटपट होतं आणि भातही आपला जो भात आहे ना तोही वाया जात नाही अजिबात। भात वाया न जाता काय बनवायचं ते आज पाहू। तर सगळ्यात आधी मी काय केलं आहे, हा 1 वाटी भात मोजून घेतलेला आहे। जे मोजून घेतलेला आहे, आता वाटीनीच भात मोजून का घ्यायचा तर आता त्याच वाटीने मी 1 वाटी ना सुजी घेतलेली आहे। इथं जेवढा भात असला ना तेवढाच 1 वाटी सुजी आहे इथं घेतलेली आहे आणि ती एका भांड्यात दोन्ही मिक्स केलेले आहे। आता काय केलं आहे, याच्यात त्याच वाटीने निम्म वाटी मी दही घेतलेलं आहे। आता दही थोडंसं आंबट होतं ना म्हणून मी दही थोडं कमीच घेतलेलं आहे। आता हे तिन्ही मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मी। आता हे चमच्यानी ना सगळं व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे। आता याचे जे एक मिक्स केलेले आहे भाताच्या ज्या गुठळ्या आहे ना त्या मी आधीच भात मोजतानीच या गुठळ्या फोडून घेतलेल्या आहे, पण थोड्याशा ज्या शिल्लक आहे त्या पुन्हा एकदा फोडून घेते। आता हे सगळं जे आहे ना भातही तर आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात म्हणजे जे ज्यूसचं भांडं असतं ना त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे। आता याच्यात पाणी टाकताना एकदम कमी थोडं थोडं पाणी टाकून मी वाटलेलं आहे, पण असंही नाही की एकदमच पातळ झालं, हे घट्टच ठेवायचं आहे। आता घट्ट का ठेवायचं तेही पाहू, कारण याच्यामध्ये शिजलेला भात टाकलेला आहे त्याच्यामुळे मी हे घट्ट ठेवलेलं आहे। बघा असं चमच्यामध्ये येतं आणि खाली सहज पडल्या जात नाही इतकं मी हे घट्ट ठेवलेलं आहे। आता काय केलं आहे, त्याच भांड्यामध्ये ज्या भांड्यात भात काढला ना त्याच भांड्यात हे वाटलेलं काढलेलं आहे। आता याच्यात काही मसाले आणि आता काय टाकायचं तेही पाहू। आणि जास्त म्हणजे फक्त 1-2 वेळेस चालू बंद असं केलं आणि वाटलं। आता एवढ्या वाटण्यासाठी ना मी जी वाटी घेतली ना त्याच वाटीने निम्मी वाटी पाणी टाकलेलं आहे। पाणी अजिबात तेही वाटल्या जात नव्हतं ना, नसलं तर पाणी टाकायचं आहे। आता याच्यात काय केलं आहे, 2 टोमॅटो कापून घेतले ते टाकले। आता टोमॅटो ज्या भाज्या घेतोय ते एकदम अशा मोठ्यानं कापता एकदम छोटे छोटे असे काप केलेले। आता 1 मूठ चांगला असा कढीपत्ता धुवून घेतला आणि तो कापून घेतला, तो पण टाकला। आता 2 मीडियम साईजचे कांदे कापलेले होते तेही एकदम छोटे छोटे असे कांदा कापलेला आहे तोही टाकला। हाताने थोडासा चोळला की कांदा सुट्टा होतो, कांदा सुट्टा करून असा टाकलेला आहे। 1 मूठ कोथिंबीर कापलेली होती ती पण टाकली। आता थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी थोडंसं आलं होतं, आलं पण टाकलं। आलं किसणीने किसून घेऊन मग तो 1 चमचा किस असा आल्याचा तो टाकलेला आहे। चहामध्ये ज्या किसणीने आलं किसतं त्या किसणीने मी आलं किसलं आणि ते पण टाकलं। आता कापून घेतलेल्या 2 ते 3 मिरच्या लहान मुलं खात असत तर त्या काढून आपल्याला द्यायच्या आहे खायला, त्या टाकलेल्या आहे। आता ना हे एकदा पुन्हा सगळं ह्या ज्या भाज्या टाकल्या तेवढ्या पुन्हा या पिठामध्ये मिक्स केलं आहे सगळं। चमच्यानी सगळ्या भाज्या सगळ्या पिठाला लागल या पद्धतीने मिक्स केलं आहे। आता मीठ टाकलेलंच आहे, वाटणं आधीच मीठ टाकलेलं आहे। आता याच्यात मी चिली फ्लेक्स टाकते। चिली फ्लेक्सनी हा नाश्ता एकदम मस्त असा दिसतो आणि चटपटीत थोडासा चटपटीत असा हा नाश्ता होतो। आता चिली
फ्लेक्स पण याच्यामध्ये मिक्स केलं. आता याच्यात थोडासा 1 चिमूट इतका सोडा टाकलेला आहे. सोडा किंवा इनो. आता हे पुन्हा एकदा मिक्स केलंय चमच्यानी. आता सोडा टाकला, छान एकदा दोनदा असं फेटून घेतलेलं आहे. आप्पेसोबत खाण्यासाठी कढीपत्त्याची मस्त अशी चटणी बनवलेली आहे आणि त्याला तडका दिलेला आहे हिंगाचा. एकदम मस्त दिसायला जेवढी चटणी छान दिसती तेवढीच टेस्टी अशी ही चटणी झालेली आहे कढीपत्त्याची. आता हे आप्याचं भांडं घेतलं, त्याला थोडंसं 1 थेंब असं तेल टाकलेलं आहे. आज आपण शिळ्या भाताचे, शिल्लक भाताचे आप्पे बनवतोय. एकदम चविष्ट आणि पौष्टिक, भातही वाया जात नाही. आता याच्यात सगळ्यात आधी कडेकडेही सगळं हे जे पीठ बनवलेलं आहे ना ते टाकायचं शिळ्या भाताचं. आता अजिबातही हे पातळ झालं पाहिजेत नाही एवढी काळजी घ्यायची. भात शिजलेला असतो आणि मग तो शिजला जात नाही. शिजलेला भात घालतो म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडीशी मिक्स सुजी केली. याच्यामुळे छान आप्पे. पातळ झालं तर आप्पे जमती नाही, चिकट होते आतमधून. आता हे थोड्या वेळ कमी गॅसमध्येच भाजलेले आणि पलटून घेतले. दोन्ही साईडनी असे मस्त असे भाजलेले बघा. मस्त असे आपले शिल्लक भाताचे, भात वाया न जाता एकदम मस्त असे आप्पे झालेले. पौष्टिक, लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही नाश्त्याला नक्कीच आवडतील असे आप्पे. आता जे मधले आहे ना ते पटकन भाजले जातात म्हणून ते पीठ टाकताना थोडंसं लेट, म्हणजे सगळे कडाचे टाकून झाल्यानंतर त्याच्यात टाकायचं आणि सगळ्यात आधी ते पलटून घेतलेले. आता सगळे आप्पे मी काढून घेते. अशा पद्धतीने आपले शिल्लक भातापासून मस्त असता खमंग खुसखुशीत नाश्ता झालेला